हाय. थोड्या दिवसापूर्वी मी घराचा व्हिडिओ टाकला होता. आम्ही स्वतःला घेण्यासाठी घर बघतोय आणि इथली घरं कशी बांधतात आणि कशी असतात तो व्हिडिओ टाकला होता. आणि ज्या घराचा व्हिडिओ टाकला होता त्या घराचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, पूर्ण झालं नव्हतं. तर आता कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं घर कसं दिसतंय ते तुम्हाला मी आता या व्हिडिओ मधून दाखवते. बघा आता. तर ही अशी लाईन आहे आणि हे घर कम्प्लीट झाले. अजून थोडं सामान त्यांचं इतर शिल्लक राहिलेलं इथं राहिलंय. पण आता ही घराचा एंट्रन्स आहे. दुसऱ्यांनी गाड्या लावणी म्हणून इथं यांनी नो पार्किंग दिलेलं आहे. हे गराज आहे आणि ही घराचा मेन एंट्रन्स आहे. हे पुढलं गार्डन ह्यांचं ह्या घराचं आणि पलीकडून तिथून दुसऱ्या घराचं चालू होतंय. तर हा असा पोर्च आहे समोर आणि हे आतमध्ये आता मी एंट्री करते. अजून त्यांचं क्लिनिंग ते चालू असल्यामुळं हा कागद काढला नाही त्यांनी. तर इकडे एक बेडरूम आहे. हे बहुतेक ऑफिस आहे. इथं क्लोजेट दिलं नाही म्हणजे हे ऑफिस आहे. आणि इथे एक वॉशरूम आहे आणि इथं क्लोजेट दिले म्हणजे ही बेडरूमच आहे. आणि हे ऑफिस आहे. हे ऑफिस आहे. हे इकडे फक्त एक फक्त टॉयलेट आहे आणि हे स्टेअर्स आहेत. अजून त्यांचं क्लिनिंग चालू असल्यामुळे त्यांनी हे पूर्ण अपग्रेड केलेलं आहे त्यांनी. हे आहे किचन. तर हे बघा रूमच्या स्टेजच्या खालची जी ही स्पेस आहे ना, हे एवढं मोठं हे स्टोरेज म्हणून पण तुम्ही यूज करू शकताय. कारण हे आतमध्ये पण इकडं पण आहे अजून भरपूर. आणि हे स्टेअर्स आहेत. ह्या स्टेअर्स गेल्यानंतर ह्याच्या खालची जागा इकडे एवढी मोठी स्टोर्सला भेटते स्टोअर करायला. आणि हा हॉल आहे. हे हाय सिलिंग आहे हे पूर्ण. आणि ही बॅकयार्ड इथून दिसतंय. हे पूर्ण त्याने ग्लास हे केले. आणि हे आहे किचन. इथं येणार हे ओव्हन. हे बिल्डर कडूनच भेटतंय ओव्हन. हे खाली कन्व्हेन्शनल ओव्हन आणि इकडं हे सिंक आणि हे शेगडी आणि इकडे ही पॅन्ट्री म्हणजे आपले डबे बिबे ठेवतो ना आपण ग्रॉसरी सामानाचे ते त्याच्यासाठी हे. परत इथे असं एक छान त्याने असं कपाट दिलेलं आहे. आणि इकडे ना बहुतेक वॉशिंग मशीन साठी दिलेलं आहे. वॉशिंग मशीन ड्रायर वगैरे. आणि इकडे असं हे गराज मध्ये एंट्री होते. अजून हे घराचं म्हणजे क्लिनिंग वगैरे चालू आहे त्यामुळे त्यांचं एक्स्ट्राचं सामान इथं पडलंय भरपूर. तर हे आहे. आता मी तुम्हाला पाठीमागची साईड दाखवते. हे बघा हे बाहेर त्याने असं फायर प्लेस दिलेला आहे. इथे पण एक असा फॅन दिलेला आहे. लाईट दिले 2. आणि ही बॅकयार्ड खूप मोठं आहे. मोठं तर आहेच आणि पाठीमागं पण असं जंगल असल्यासारखं मोठी झाडी बिडी भरपूर आहे त्याच्यामुळे छान वाटते खूप. हे पूर्ण बॅकयार्ड यांना भेटणार ह्या घरवाल्यांना. तिथे जे कंपाऊंड जे मारले ना तिथपर्यंत ही ह्या घराची प्लेस आणि त्याच्या पलीकड त्या घराची. मी एकदा ह्या साईडनं तुम्हाला महागला ही पोर्टचा व्ह्यू दाखवते. एवढं मोठं आहे. आणि इकडे हे माग अजून आपण मास्टर बेडरूमला गेलो नाही. ते मास्टर बेडरूमची मागची बाजू आहे. आतमध्ये आता ते मास्टर बेडरूम आहे. तर असं हे आहे.
इकडं त्यांनी स्लायडिंग डोर पण दिलेले आहेत आणि इकडं असा एक साधा डोर पण दिलेला आहे. आणि हा डायनिंग एरिया येणार. हा डायनिंग एरिया येणार आणि हा इकडे असा हॉल येणार. ही आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमचं काम अजून त्यांचं चालू झालेलं. क्लोजेट आहेत. तुला किचन कसं वाटलं? शॉवर. तुला किचन कसं वाटलं? छान आहे, खूप छान आहे. बेसिक अजून त्यांचं काम चालू आहे. इकडे क्लोजेट आहे. तो क्लोजेट आहे मास्टर बेडरूमला. तशी झाली खालची बाजू. तर आता आपण जी खालचा फ्लोर आहे तो बघितलेला आहे. तर आता आपण जाऊया वरच्या फ्लोर वरती. तर वरती किती रूम्स आहेत आणि इथे एक ना मीडिया रूम म्हणून पण असते, म्हणजे टीव्ही वगैरे किंवा कुणाला होम थिएटर वगैरे करायचं आहे त्यांनी त्यामध्ये करतात. तर ती पण रूम मी तुम्हाला दाखवते. तर चला आपण बघूया वरती किती रूम आहेत आणि म्हणजे पेस किती आहे वरती ते पण आपण बघूया. आता आपल्याला वरती जायचं आहे. तर ह्या स्टेअर्स आहेत. आता बघूया आपण वरती काय काय आहे ते. चला मग. तर ह्यानी बहुतेक ज्यांनी कुणी हे घर घेतलंय ना त्यांनी हे अपग्रेड करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं इथं कार्पेट वगैरे नाहीये स्टेअर्सवर. नाहीतरी इकडे सगळ्या घरांना तुम्हाला सर्रास कार्पेट भेटते. तर इथं कार्पेट नाही आहे. तर हे सगळं अजून ओपन आहे आणि छान वाटतं हे. आता आपल्याला इथे जायचंय. तर हा वरचा मजला आहे. ह्यानी वरती पण कार्पेट नाही घेतलं, पूर्ण त्यांनी अपग्रेड घेतलेला आहे. म्हणजे कार्पेट वगैरे आपल्याला नको असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे वगैरे त्यांना भरावे लागतात. त्यामुळे हे घर पूर्ण अपग्रेड करून घेतलेलं आहे. कारण खालच्या फ्लोअरला नसतंय, फक्त बेडरूम मध्ये वगैरे असतंय. पण इथं वरच्या फ्लोअरला पण कार्पेट नाही आहे. तर हा आहे प्ले एरिया. आत्ता आपण इथून आलो आणि हा प्ले एरिया आहे. खूप मोठा प्ले एरिया आहे आणि इथून असं हे खालचा हॉल वगैरे दिसतो. हाय सिलिंग आहे हे घर. आणि आता इथे बघू काय काय आहे. इथे एक क्लोजेट असणार. हा, इथे एक असं छोटं क्लोजेट आहे आणि इथे एक अशी रूम आहे. छान आहे रूम, छान आहे. आणि प्रत्येक रूमला ना इकडे असं क्लोजेट दिलं जातं. हे बघा. आता ही झाली वरची एक रूम. आता हे बाथरूम आहे. ही रूम जी आत्ता होती ना ह्या रूमचं हे बाथरूम आहे. ते त्यांनी टब वगैरे दिलेला आहे. हे दुसरी रूम. इथलं पण क्लोजेट आहे. इथलं क्लोजेट थोडं मोठं वाटतंय पण डबल डोअर दिलेला आहे असं. ठीक आहे. दोन झाले. दोनच रूम घेतलेले आहेत बहुतेक वरती त्याने. हा, वरती 2 रूम आणि प्ले एरिया. आणि मीडिया रूम बहुतेक घेतलेली नाहीये, त्याच्यामुळे इथं मीडिया रूम नाहीये. तर असा हा घराचा एक व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा अजून एक लास्ट पार्ट हे आहे. ह्याला अटीक असं बोलतेत. ही जी असे तुम्हाला ही दोरी दिलेली आहे ना, ह्याला असं वडलं ना हे खाली येते. ह्याच्या आतमध्ये पायऱ्या असतात. त्या पायऱ्यावरती चढून आपण वरती जाऊ शकतो. कारण पूर्ण ह्या घराचं जे AC हीटर ह्याचा जे पूर्ण सगळा सेटअप जे असतो तो पूर्ण ह्या अटीक मध्ये असतो. तर हा असा इथल्या घराचा व्हिडिओ होता.
प्लीज व्हिडिओ पहा, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.